आणि पुणे महानगरपालिकेचे सहायुक्त सुरेश जगताप यांनी या सगळ्या प्रश्नासंदर्भात आणि तोडग्यासंदर्भात नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। नागरिकांना आमची विनंती आहे की नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा दिला तर निश्चितच 50% महापालिकेवरचं बर्डन कमी होत आहे। परंतु काही ठिकाणी आपल्याला मिक्स कचरा दिसताना येतो दिसतो, त्या ठिकाणी आपण प्रयत्न करतो, नागरिकांमध्ये सुद्धा अवेअरनेस निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे। शहरामध्येच क्षमता निर्माण करण्याचा महापालिकेचे प्रयत्न आहे। त्या ठिकाणी महापालिकेच्या ज्या कॅम्युनिटी स्पेस आहे तर त्या ठिकाणी आपण काही प्रकल्पाचं पण नियोजन केलेलं आहे, जेणेकरून शहरामध्ये निर्माण होणारा कचरा शहरामध्येच आपण प्रक्रिया करण्याचं पण नियोजन महापालिकेने। सर, नेमकं शहरामध्ये सध्या किती कचरा निर्माण होतो आणि किती पुणे महानगरपालिका याच्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे पालिकेची? पुणे शहरामध्ये आपण जो अनुभव आहे की 1600 ते 1700 टनाच्या आसपास कचरा निर्माण होतो। त्या व्यतिरिक्त दक्षिण आणि पश्चिम बाजूला जी गावं आहेत तर ते महापालिकेच्या हद्दी लगतच असल्यामुळे त्या गावचा सुद्धा ॲडिशनल अतिरिक्त ताण कचरा महापालिकेच्या रात्री अपरात्री महापालिकेच्याकडे येतो। शहरामध्ये आम्ही 1100 टनावर प्रक्रिया करतो। आमचा जो अनप्रोसेस आहे तो एक साधारण 450-500 टन आणि जे प्रक्रिया केली त्यातून निघणार रिजेक्ट, अशा पद्धतीने तो एक भाग आहे की त्या ठिकाणी आपल्याला 500-550 टनाचा आपल्याला अडचण येते। आता आज मितीला शहरामध्ये जवळजवळ 20 दिवस जरी झाले तरी आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुठेही 15 दिवस कचरा साठून राहिला अशी वस्तुस्थिती नाही आहे। आपण सगळे प्लांट सुद्धा पाहू हे करू शकता, त्या आपण व्हिजिट पण दिलेली आहेत, त्या ठिकाणी आपण पाहून त्याचं सुद्धा आपण हे करू शकता की ते आपण खरोखरीच चालू आहेत का बंद आहेत त्यामध्ये।